राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी वाढवण बंदर समृद्धी महामार्ग या जोडणी प्रकल्पाला मोठा धक्का बसलाय। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ञ मूल्यांकन समितीने 24,900 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला मंजुरी देण्यास नकार दिलाय। वैतरणा धरणाच्या सुरक्षिततेवर होणारा संभाव्य परिणाम, 212 हेक्टर वनक्षेत्राचा बळी आणि डहाणूच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातून जाणारा प्रस्तावित मार्ग यावर समितीने गंभीर आक्षेप नोंदवलेत। तसंच समिती प्रत्यक्ष स्थळ पाहणीही करणार असून आता राज्य सरकारच्या पुढील भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष लागले आहे। केंद्र सरकारच्या वाढवण बंदर प्रकल्प आणि समृद्धी महामार्गाला जोडणारा जो ग्रीनफील्ड महामार्ग आहे, आता कुठेतरी याला ब्रेक लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या ज्या तव्यापासून या महामार्गाला सुरुवात होणार आहे या ठिकाणी आहे। आपण पाहिलं तर वाढवण बंदराला देशाच्या प्रमुख दळणवळण जाळ्याशी थेट जोडण्यासाठी राज्य सरकारने वाढवण बंदर ते इगतपुरी असा सुमारे 106 किलोमीटर लांबीचा 6 पदरी ग्रीनफील्ड महामार्ग प्रस्तावित केला आहे। हा महामार्ग पुढे समृद्धी महामार्गाला जोडला जाणार असून या बंदरातून देशाच्या विविध भागात मालवाहतूक जलद गतीने किंवा कमी वेळेत करण्याचा हा उद्देश प्रकल्पामागे आहे। मात्र या प्रकल्पाला आता पर्यावरणीय अडथळा निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ञ मूल्यांकन समितीने या प्रकल्पाला आता आवश्यक असलेल्या टर्म्स ऑफ रेफरन्स मंजूर करण्यास नकार देत अनेक आक्षेप देखील नोंदवल्याचं पाहायला मिळते। समितीच्या म्हणण्यानुसार प्रस्तावित जो मार्ग आहे वैतरणा धरणाच्या अत्यंत जवळून जात असल्याने या धरणाच्या सुरक्षिततेवर आता परिणाम होण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते। याशिवाय या प्रकल्पामुळे सुमारे 212 हेक्टर वनक्षेत्र जमीन देखील बाधित होणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। लवकरच या प्रकल्पस्थळी भेट देणार आहे। या पाहणीनंतर प्रकल्पाबाबत पुढील निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे। त्यामुळे वाढवण बंदराला समृद्धी महामार्गाशी जोडणाऱ्या आणि राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या प्रकल्पाच्या पुढील वाटचालीकडे आता सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत बघितलं तर तवा ते इगतपुरीला जोडणारा जो ग्रीनफील्ड महामार्ग आहे, हा महामार्गाला आता सध्या ब्रेक लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुढारी न्यूजसाठी जितेंद्र पाटील, तवा, पालघर।